सोलापूर कोणाचं, कायद्याचं की मटका किंगचं? सत्तेचा वरदहस्त असून देखील खाकी ढिली पडताना दिसते. आमदारांना विधानसभेत पुरावे देऊन देखील पोलीस ढिम्म का आहेत? ज्या सोलापूरने भाजपाला निर्विवादपणे एक हाती सत्ता दिली, त्याच सोलापूरच्या गल्लीबोळात आज गरिबांचे संसार मटक्यात जळून खाक होत आहेत. कल्याण मुंबईच्या नावाखाली तरुणाई बर्बाद होताना दिसते आणि अशामध्ये प्रशासन मात्र अर्थपूर्ण शांतता पाळून गपगुमान आहे. NGTV मराठी न्यूज वरती सोलापूरच्या त्या अंधाऱ्या साम्राज्याचा पर्दाफाश. सोलापूरचे सत्ताधारी आमदार हतबल की पोलीस प्रशासन सुस्त? भर विधानसभेत आमदारांना का द्यावे लागत आहेत पुराव्यांचे देखील पुरावे? भाजपाची सोलापूरमध्ये एक हाती सत्ता असून देखील खाकीचा धाक संपलेला आहे का? आणि यामध्ये शेवटी उरतो तो सर्वात महत्वाचा प्रश्न, सोलापूरच्या तरुणाईला मटक्याच्या विळख्यात ढकलणारा तो अदृश्य हात नेमका कोणाचा? काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनेल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सोलापूर शहरावरती भाजपने निर्विवादपणे वर्चस्व मिळवलं. 3ही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले. पण सत्ता हातामध्ये असून देखील शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आमदारांना विधानसभेत घसा कोरडा करावा लागतोय. दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी डान्स बार विरोधात रणशिंग फुंकलंय, तर दुसरीकडे देवेंद्र कोटे यांनी मटका बंद करून आपली धडाकेबाज बॅटिंग सुरू केली. पण दक्षिण सोलापूरचं काय? तिथे आजही दिवसाढवळ्या गरिबांचे संसार मटक्यात उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. मागील अनेक वर्षापासून सोलापूरच्या संस्कृतीला काळीमा फासणारे डान्स बार आज देखील जोमाने सुरू आहेत. याच मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत जोरदार आवाज उठवला. त्यांनी केवळ तक्रार केली नाही तर सोलापूर शहरामध्येच आमदार होताच देवेंद्र कोटे यांनी आपल्या मतदारसंघात मुक्त आणि भयमुक्त वातावरणाचं आश्वासन दिलं होतं आणि ते त्यांनी पाळून दाखवलंय. आमदार देवेंद्र कोटे यांच्या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्षे राजकीय आशीर्वादाने चालणारा मटका आता पूर्णपणे बंद झालेला आहे. देवेंद्र कोटे यांच्या धडाक्यामुळे सामान्य जनतेत आनंदाचं वातावरण आहे. पण जर एका मतदारसंघात मटका बंद होऊ शकतो तर शेजारच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात तो राजरोसपणे कसा सुरू राहतो, हा प्रश्न आता सोलापूरकरांना भेडसावताना दिसत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार अक्षरशः घराघरामध्ये पोचलेला आहे. शेतकरी, कष्टकरी, हमाल आणि बेरोजगार तरुण आपले कष्टाचे पैसे या जुगारात उडवताना दिसत आहेत. श्रीमंत होण्याच्या नादात आज हजारो संसाराची राख रांगोळी होताना दिसत आहे. मटक्यासोबत हातभट्टीच्या दारूने देखील या भागाला विळखा घातलाय. पोलीस प्रशासन केवळ नावापुरती जुजबी कारवाई करते का? कारवाई झाली तरी दुसऱ्या दिवशी धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. परिस्थिती इतकी गंभीर आहे की उद्या जर या अवैध व्यावसायिकांनी आमचे धंदे वैध करा अशी मागणी केली तर यामध्ये नवल वाटायला नको. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिसांचा दरारा आता राहिलेला नाही असं म्हणायला वावगं नाही. पोलिसांची आदरयुक्त भीती असणं ही सदृढ समाजाची गरज असते. पण जेव्हा आमदारांना स्वतः पुरावे देऊन कारवाईसाठी विधानसभेत भांडावं लागतं तेव्हा सामान्य माणसाचं काय? जर आमदाराचं ऐकलं जात नसेल तर तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकाला पोलीस जुमानतील का? काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे आणि याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देखील बसताना दिसतोय. सोलापूर मधील अवैध धंद्यांवरून आता पोलीस आणि आमदार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख आणि सोलापूर मधील आमदार देखील मटक्याच्या विरोधात असाच एल्गार पुकारतील का? आणि पोलीस प्रशासन आपली खाकीची प्रतिष्ठा राखण्यासाठी कोणते ठोस पाऊल उचलेल?
पोलीस प्रशासन आणि अवैध धंदेवाईक यांच्यामध्ये कोणते गुप्त करार झालेत का? आमदार सुभाष देशमुखांनी विधानसभेत आवाज उठवून देखील जर पोलीस कारवाई करत नसतील तर हे थेट लोकशाहीला आव्हान आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती संपली असून गुन्हेगारांना पोलिसांचा आशीर्वाद वाटू लागलाय. जर लोकप्रतिनिधींचं ऐकलं जात नसेल तर सर्वसामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? खाकी वर्दीची प्रतिष्ठा आज मटक्याच्या आकड्यामध्ये हरवली आहे का? सोलापूरच्या या अवैध धंद्यांचा वाद आता फक्त रस्त्यावर उरला नाही तर तो मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे. जनतेची अपेक्षा आहे की आमदार सुभाष देशमुख यांनी आता आरपारची लढाई लढावी. दक्षिण सोलापूरचा मटका कायमचा गाडला जावा, अन्यथा हे अवैध धंदे सोलापूरच्या पुढच्या पिढीला भस्मसात करतील. पोलीस प्रशासनाने आता आपली प्रतिमा सुधारायची की मटका किंगच्या तालावर नाचायचं हे त्यांनीच ठरवावं लागेल. पोलीस प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे एक हाती सत्ता मिळवून देखील भाजपाच्या आमदारांना अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात विधानसभेमध्ये आवाज उठवावा लागतो. आवाज उठवलेल्या प्रश्नासंबंधी त्यांना विधानसभेमध्ये द्यावे लागत आहेत आणि त्या उत्तरांना पुरावे देखील द्यावे लागत आहेत. खरोखरच ही खूप खेदाची बाब आहे. असंच जर राहिलं तर एक दिवस नक्की उजाडेल ज्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील तालुके सर्व काही मटका बुकीच्या आधिपत्याखाली एक हाती सत्तेत राहतील. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? खरोखरच पोलीस प्रशासन हे मटका बुकींच्या दावणीला बांधलं गेलं आहे का? खरंच तुम्हाला काय वाटतं? पोलीस प्रशासन या अवैध धंदेवाल्यांच्या आणि मटका बुकीच्या दावणीला बांधलं गेलं आहे का? ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. कॅमेरामॅन मुनीप रायली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.